नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत जवसाचे पौष्टिक लाडू. सर्वात पहिले आपण जवस छान परतून घ्यायचे आहे. कंटिन्यू परतत राहायचे आहे. खूप गॅस फास्ट कराल तर तडतड असे जवस करून उडून जाते. जास्तीत जास्त जवसाला अशा तडा गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपण ओट्स परतून घेऊयात. ओट्स पण छान मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. ओट्सचा कलर लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. ओट्स पण खूप पौष्टिक असल्यामुळे आपल्याला लाडूमध्ये खूपच फायदा देणारे ठरते. त्यानंतर गरम पॅनमध्येच आपण मखाना घालून घेणार आहोत. मी मखान्यामध्ये तूप घालून घेतलेले नाही आहे. त्याच्यानंतर आपण 1 चमचा तूप घालून बदाममध्ये छान बदाम रोस्ट झाले की त्यानंतर त्यामध्येच आपण मखाना घालून घेऊया आणि नंतर त्यामध्येच आपण काजूही ॲड करून घेणार आहोत. सर्व ड्रायफ्रुट्स आपले तुपामध्ये रोस्ट झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. ड्रायफ्रूटची छान पावडर तयार झाली की आपण ओट्सची पावडर तयार करून घेऊयात आणि त्यासोबतच जवसाची पण छान पावडर तयार करून घ्यायची आहे. जवसाची पावडर तयार करताना जेणेकरून जवस कचकच लागणार नाही. जवस छान परतून घेतलेले असले की पहा त्यामध्ये मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवायची गरज नाही आणि त्यासोबतच आपण खजूरही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. व ड्रायफ्रुट्सचं पावडर तयार झालं की आपण त्याला मिक्स करून घेऊयात. काजू, बदाम आणि मखाना यांना गोड होईल अशा प्रमाणात आपण खजूर यूज केलेली आहे आणि गुळाला परतण्यासाठी एक अर्धा वाटी मी तूप यूज केलेले आहे. तुपाचे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तुपामध्ये गुळ हा लो फ्लेमवरतीच मिक्स करायचा आहे. एकदम मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचा आहे गुळ. गुळ तुपामध्ये पातळ झाला लगेच आपण ज्या पावडर बनवलेल्या आहे ड्रायफ्रूटची आणि जवसची त्यामध्ये आपण तूप हे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व ड्रायफ्रुट्स मी अर्धा वाटी यूज केलेले आहेत आणि 1 वाटी जवस यूज केलेला आहे आणि तुपामध्येच गूळ मिक्स केल्यामुळे एकदम परफेक्ट अशी बाइंडिंग याची तयार होत आहे. तूप एकदम जास्तही नाही आणि कमीही झालेले नाही. एकदम स्वादिष्ट असे लाडू तयार होतात. हे स्वादिष्ट लाडू गुणकारही खूप आहेत. त्या लाडूचे खूपच फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा. मुले पहा जवस खात नाहीत तर हे लाडू बनवले तर ते नक्कीच खातील. या पद्धतीने नक्की बनवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे आपण थंडीमध्ये लागणाऱ्या सर्व नवीन रेसिपीज पाहणार आहोत. लाडू कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा.